स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 2 वनस्पती रचना व कार्ये। प्रश्न पहिला, वनस्पतींची 3 उदाहरणे द्या। अ. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या फणस, धोत्रा, एरंड। आ. खोडावर काटे असणाऱ्या निवडुंग, करवंद, काटेसावर। ई. लाल फुले असणाऱ्या जास्वंद, पांगारा, पळस। ई. पिवळी फुले असणाऱ्या बहावा, भेंड, सोनमोहर। उ. रात्री पाने मिटणाऱ्या गुलमोहर, आवळा, पर्जन्यवृक्ष। उ. एकच बी असणारी फळे असणाऱ्या आंबा, बोर, काजू। ए. फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या कलिंगड, फणस, पेरू। प्रश्न 2, कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा, त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा। आपण जास्वंदाच्या फुलाचे निरीक्षण करू। जास्वंदाच्या फुलाची आकृती पुढील प्रमाणे। आकृत्यांचे नीट निरीक्षण करा। जास्वंदाच्या फुलाला देठ असून फुलाचे 4 भाग स्पष्ट दिसत आहेत। 1. निदलपुंज। हा भाग हिरवा असून त्यात 5 दले आहेत। 2. दलपुंज। दलपुंज 5 मोठ्या पाकळ्यांनी बनलेला असून त्या गडद लाल रंगाच्या आहेत। 3. पुमंग। पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे। हा भाग नळीसारखा असून त्याच्या टोकावर परागकोश आहेत। अनेक रुंद असून त्यांच्या टोकांशी परागकण दिसत आहेत। 4. जायांग। जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे। फुलाच्या देठाजवळ अंडाशय दिसतो। ब्लेडने छेदून पाहिल्यास त्यात बीजांडे दिसतात। अंडाशयापासून जी नलिका निघाली तिच्या टोकाशी 5 कुक्षिरुंद आहेत। त्यांच्या टोकाशी कुक्षी दिसतात। जायांग 5 स्त्रीकेसराचा बनलेला आहे। प्रश्न 3, काय सारखे, काय वेगळे? अ. ज्वारी आणि मूग। सारखे, दोन्हीही अन्न पदार्थ आहेत। वेगळे, ज्वारी एकदलीय वनस्पती आहे तर मूग द्विदलीय वनस्पती आहे। ज्वारी पिष्टमय पदार्थ आहे तर मूग प्रथिनयुक्त पदार्थ आहे। ज्वारीचे कणीस असते तर मुगाची शेंग असते। आ. कांदा आणि कोथिंबीर। सारखे, कांदा आणि कोथिंबीर दोन्हीही पूरक पदार्थ म्हणून आहारात वापरले जातात। वेगळे,
कांदा ही एकदलीय वनस्पती आहे, तर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे. कांद्याचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो, तर कोथिंबीर ही धन्यापासून रुजते. कांदा हा रूपांतरित पान असतो, तर कोथिंबीर ही पाने असतात. इ. केळीचे पान व आंब्याचे पान. सारखे. केळी व आंबा दोन्हींची पाने धार्मिक कार्यात वापरली जातात. वेगळे. केळी ही एकदलीय वनस्पती आहे, तर आंबा ही द्विदल वनस्पती आहे. केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो, तर आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविन्यास असतो. इ. नारळाचे झाड व ज्वारीचे ताट. सारखे. नारळाचे झाड व ज्वारीचे ताट दोन्हीही एकदलीय वनस्पती आहेत. वेगळे. नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते, तर ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते. नारळाचे झाड हे बहुवार्षिक असते, तर ज्वारीचे ताट हे कणीस येऊन गेल्यानंतर मरते. नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय आगंतुक प्रकारची असतात, तर ज्वारीच्या ताटाची मुळे आधारक आगंतुक प्रकारची असतात. प्रश्न 4. खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. हे चित्र एकदल बीचे आहे. हा मक्याचा दाणा आहे. हे चित्र द्विदल बीचे आहे. ही वालाच्या शेंगातील बी आहे. चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात दिसत आहेत. चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत. प्रश्न 5. वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा. मुळांची कार्ये. वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे. मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे. काही मुळे रूपांतरित होतात, त्यांच्याकडून श्वसन, प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे इत्यादी कार्ये केली जातात. खोडांची कार्ये. पर्णसंभार धरून ठेवणे. मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणे. रूपांतरित खोडे अन्नसंचय, प्रजनन, आधार देणे इत्यादी कार्ये करतात. निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषणाचे कार्य करते. पानांची कार्ये. प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करणे. बाष्पोत्सर्जन करणे. काही रूपांतरित पाने प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे इत्यादी कार्ये करतात. फुलांची कार्ये. प्रजनन करणे. फळांची कार्ये. अन्नसंचय करणे व बीजाचे रक्षण करणे. प्रश्न 6. खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे. 1. गुळगुळीत पृष्ठभाग. केळ.
केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. या पानांचे तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात. यालाच केळीचे खांब असे म्हणतात. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या पानाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व असते. केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छद्मखोड असते. केळीच्या झाडाला फूल येते त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे 20 केळी असतात. 2. खडबडीत पृष्ठभाग पारिजातक. पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक हे छोटे झुडूप आहे. 10 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल चुटूक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खडबडीत व खरखरीत दिसतात, परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधात प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. प्राजक्ताची फुले दिसायला सुंदर असतात, परंतु सूर्य उगवल्यावर ती लवकरच सुकून जातात. 3. मांसल पर्णपत्र जलपर्णी. जलपर्णीची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याचे खोड फुगीर आणि हिरवे असते. या वनस्पतीला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात. एका वर्षात एक वनस्पती 3000हून अधिक बियांची निर्मिती करू शकते. तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर, जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो. 4. पर्णपत्रावर काटे केवडा. केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात. केवड्याची वनस्पती साधारणपणे 1 मीटर उंचीचे छोटे झुडूप असते. याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असतो. स्त्रीपुष्प आणि नरपुष्प वेगवेगळ्या झाडांवर येतात. प्रश्न 7. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. अंकुर, कुक्षी, सोटमूळ, मूलरोम, मुकुल, फूल, मूळ, बीजांड, दलपुंज, कांडे, एकदल, खोड, पर्णाग्र, देठ, अंडाशय, जायांग, पुमंग, पर्णतल,
पाकळी, हे पण महत्त्वाचे आहे. पृष्ठ क्रमांक 10. परिसरातील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात? परिसरातील विविध वनस्पती त्यांच्यातील विविधतेमुळे सहज ओळखता येतात. काही वनस्पती जमिनीवर वाढतात तर काही पाण्यात, काही दलदलीत वाढतात तर काही वाळवंटात. वनस्पतींमध्ये असलेल्या मूळ, खोड, पान, फूल यांच्या विविधतेमुळे परिसरातील वनस्पती सहज ओळखता येतात. वनस्पतींचे विविध अवयव कोणते? मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतींचे विविध अवयव आहेत. पृष्ठ क्रमांक 11. चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते? चिंच, आंबा हे मोठे वृक्ष आहेत. त्यांना आधार देणारी मुळे सुद्धा तितकीच भक्कम पाहिजेत. जर या वृक्षांची मुळे तंतुमय असती तर ते उन्मळून पडले असते. मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? मुळांच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल. सुरुवातीच्या काळात झाड तग धरेल, परंतु इजा झालेल्या मुळातून पाणी आणि अन्न यांचे आवश्यक तितके शोषण न झाल्याने झाड कमकुवत होईल. आधारही व्यवस्थित न मिळाल्याने थोड्याच दिवसात झाड मरेल. मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत? मेथीला सोटमूळ असते, परंतु ते खोलवर जात नाही. पालकाचेही सोटमूळ असते, परंतु पालकाच्या मुळांना खूप उपशाखा फुटतात. त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात. कांद्याला तंतुमय मुळे असतात. त्यांच्या रूपांतरित चकतीवजा खोडातून ती फुटतात. मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर का असतात? हे वनस्पतीचे कोणते अवयव आहेत? मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग अन्न साठवतात, म्हणून ते जाड, मांसल आणि फुगीर असतात. मुळा, गाजर, बीट ही रूपांतरित मुळे आहेत. पृष्ठ क्रमांक 14. फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो? फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरे परागीभवन घडवून आणतात. एका फुलापासून दुसऱ्या फुलांपर्यंत परागकण वाहून नेण्याचे काम त्यांच्या साहाय्याने होते. इयत्ता 7वी, 8वी, 9वी व 10वी वर्गांचे विविध विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. लवकरच इतर वर्गांचे व्हिडिओ देखील अपलोड करण्यात येतील.